इतक्या वर्षात तर व्हॅलेंटाईन वीक कधी मला सेलिब्रेट करता नाही आला, पण या वर्षी मी क्लिअर होते काही झालं तरी चालेल, पण मी व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करणार म्हणजे करणार. आज होता प्रॉमिस डे आणि मी माझ्या बॉडीच्या बाबतीत खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे खूप जास्त विचार करते. पण हां, मी आज तयार होते. ज्याच्यावर माझं सगळ्यात जास्त प्रेम आहे ना, त्याच्या नावाचा टॅटू काढायचा. म्हणजे हां, मम्मी पप्पा तर माझे फर्स्ट प्रायोरिटी आहेत आणि आयुष्यभर राहतील. स्टील मला माझं ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम आहे त्याचा मी टॅटू काढायचं ठरवलं. अँड फ्रँक टू स्पीक, मला टॅटू वगैरे असल्या गोष्टी अजिबात आवडत नाही आणि ना मी आयुष्यात कधी काढलात ना कधी असं वाटलं होतं की मी काढेल. पण हां, एवढं प्रेम आहे तर दाखवलं सुद्धा पाहिजे ना. टॅटू काढायला तर मला इव्हिनिंगला जायचंय, पण सकाळी मी सगळ्यात आधी शूट करायला आले ऑस्करवाडीमध्ये. खूप सारे कंटेंट शोधून ठेवले होते, ते सगळे शूट करायचे होते. सो एक दोनदा चेंज सुद्धा केला. तर वेळेस फुल डे जरी बिझी असेल ना तरी काही फार काय वाटत नाही. पण हां, जेव्हा उपवास असतो आणि मग पूर्ण दिवसभर काम करायचं असतं ना, तर थोडंफार एनर्जी लो वाटते. पण ठीक आहे, इतना तो चलता है. सो मी फक्त फ्रुट्स खाल्ले होते. त्यानंतर ऑलमोस्ट 4-5 पर्यंत आम्ही शूट केलं आणि त्यानंतर निघाले मी टॅटू काढायला. जे दिवसभर माझ्या कंटिन्यू डोक्यात तेच चालू होतं, काढायचंय. देन फायनली मी स्टुडिओमध्ये जाऊन पोहोचले. पण मी पोहोचल्यापासून एवढी धगधग वाढायला लागली ना, कारण का मला खरंच खूप जास्त भीती वाटते या सगळ्या गोष्टींची. आणि हे फर्स्ट टाइम होतं आणि बस खूप जास्त भीती वाटत होत्या. भाई, ज्या टायमिंगला पहिल्यांदा सुई फिरवली होती ना हातावरनं, आई ग, अक्षरशः जीव जाईल ना इतकं दुखत होतं. पण मी क्लिअर होते. जर का माझं प्रेम आहे ना तर ते मी सिद्ध पण करणार. जर का माझ्यासाठी एवढं सगळं केलंय ना तर मी एवढंसं तर नक्कीच करू शकते. तर महादेवांचं नाव केलं आणि सुरू केलं. हे जे आत्ताचं फुटेज बघता ना त्यात सुद्धा मला सुई टोचत होते. स्टील मला पेन त्या लेवलचं नव्हतं होत. माझं प्रेम, माझी भक्ती सगळंच शिव म्हणजे लॉर्ड शिवाच्या पायात आहे आणि लॉर्ड शिवा हे मला खूप आधीपासून हातावर लिहायचं होतं. फायनली त्याला आज मुहूर्त भेटलाय. ऍक्च्युली मी हे महाशिवरात्रीला करणार होते, पण एवढा दम मला निघालाच नाही. आणि तसंही आज प्रॉमिस डे होता. मला कोणी प्रॉमिस केलं किंवा कोण माझ्याशी कसं वागलं मला फरक नाही पडत, पण मला हे प्रॉमिस करायचं होतं की माझा विश्वास, माझी श्रद्धा, माझं प्रेम मी मरस्तोपर्यंत फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच असेल. माझ्या मनातली प्रत्येक गोष्ट मी तुमच्याकडे मागावी हा माझा हक्क आहे. आणि ही जी गोष्ट आहे ना ही माझ्या खूप आधीपासून नोट्समध्ये पडली होती. फायनली ती हातावर सुद्धा आली. हे लेटर्स लिहिताना तर खूप म्हणजे जास्त रक्त आलं होतं. खरंच खूप जास्त रक्त आलं होतं. पण या नावापुढे रक्त आणि त्रास काहीच नव्हता.